करवीर तालुक्यात गर्भपात करण्यासाठी औषधं दिली जात असल्याची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याला मिळाली होती। या माहितीच्या आधारे गर्भलिंग निदान शोध मोहीम पथकाला बालिंगा इथं सरस्वती महिपती पार्क कॉलनीत गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे सापळा रचून छापा टाकण्यात आला। सलग 5 तास गुप्तपणे तपास केल्यानंतर सरस्वती महिपती पार्क कॉलनीत बोगस डॉक्टर स्वप्नील पाटील याच्या भावाच्या बंगल्यात गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याचं आढळून आलं। कारवाईची कुणकुण लागताच स्वप्नील पाटील पसार झाला असून राधानगरीतील तिटवे गावातील दिगंबर मारुती किल्लेदार या एका एजंटासह गर्भपात करण्यासाठी आलेल्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले। या छाप्यामध्ये गर्भलिंग निदानासाठी वापरलं जाणारं सोनोग्राफी मशीन, जेल ऑइल, गर्भपातासाठीचे 98 किट असं साहित्य ताब्यात घेण्यात आले। आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी सरस्वती महिपती पार्क बालिंगा येथे कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभाग प्रशासन तसेच पोलीस प्रशासन विभाग कोल्हापूर यांच्या मार्फत धडक मोहिमेमध्ये येथील सौरभ पाटील यांच्या घरी आज आम्ही छापा मारला असता पोलिसांमार्फत इथे बोगस डॉक्टर तसेच एक सोनोग्राफी करायची मशीन तसेच 98 MTP ला औषधं लागणारे ते किट आम्हाला इथे सापडलेले आहेत। त्यामुळे पुढील चौकशीसाठी आता आम्ही पोलिसांना बरोबर घेऊन संबंधित 2 संशयित आरोपी इथं आम्हाला सापडलेले आहेत। त्याबरोबर 2 लाभार्थी सुद्धा इथं आमच्या इथं उपस्थित आहेत ज्यांनी त्यांच्यामार्फत सोनोग्राफी केलेली आहे। तर पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभागामार्फत पुढील कारवाई करण्याचं आम्ही आता प्रयोजन करत आहे। या अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या कारवाईमुळे करवीर तालुक्यात खळबळ उडाली आहे। या कारवाईत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकल्यानंतर या घटनेची माहिती कळताच करवीर तालुक्यात आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे। या कारवाईत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, डॉक्टर उत्तम मदने, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल टकले, खुपिरेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुधाकर ढेकळे, पोलीस अंमलदार श्रीकांत मामलेकर, ॲडव्होकेट गौरी पाटील, मोहिनी बर्गे आदींनी सहभाग घेतला। करवीर पोलिसात याची नोंद झाली आहे।